ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात राजकीय धुमशान पाहायला मिळते। शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपवर जोरदार घणाघात केलाय। त्यामुळे कोकणातील राजकीय वातावरण तापलेलं आहे। ज्या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत। आम्ही उमेदवार आहोत, तालुक्यात जात आहेत, मतदारसंघाने जात आहेत। जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे, तिथे जबरदस्तीचा प्रयत्न चालू आहे। मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत, रायगड मतदारसंघ असू देत, मावळ मतदारसंघ असू देत, तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत, इथं जे चाललं आहे ते अतिशय घृणास्पद असं चाललं आहे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या। तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत। पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जी लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही। महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना असू देत, राष्ट्रवादी असू देत, अजितदादा असू देत, आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामाच्यावरती विश्वास ठेवून आम्ही आलोय। आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे। युती असताना कळतं आम्ही इतका मोठा निर्णय घेतला, विश्वासानं भाजपसोबत आलो आणि म्हणूनच मंत्रिमंडळ झालं। आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे कार्यकर्ते इथं बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदार बाजूला ठेवून करत आहेत। हे तर पुरस्कार त्रास देत आहेत। हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही। मोदींकडे बघून आलो आहे, आम्ही शहाजींकडे बघून आलो आहे। मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहीत नाही, पण पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे, मी आज सांगतोय। मी देखील एक शिवसेनेचा नेता म्हणून गेले 25 वर्ष काम करतोय महाराष्ट्रामध्ये। अधिक आज बोलणार नाही, ज्यावेळेला लोकसभेच्या तिकीट जाहीर होतील त्यावेळेला मी माझं वैयक्तिक मत काय ते पुन्हा महाराष्ट्रासमोर मी आणीन। दरम्यान रामदास कदमांचा मुलगा योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आम्हाला देखील नाईलाजानं काही पावलं उचलावी लागतील असं योगेश कदम यांनी म्हटलंय। यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी रामदास कदम यांच्या विधानांबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे। सभा घेत असताना तिथे काही शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांचे देखील तिथे प्रवेश घेतले गेले जे आज माझ्यासोबत काम करत आहेत। तर अशा गोष्टी नको घडायला। ज्यावेळेला आपण एकत्र मिळून काम करतोय, महायुतीमध्ये आज आपण चांगला समन्वय ठेवून आपण काम करतोय, तर जर का आमचेच कार्यकर्ते जर का पुढायला लागले तर मग शेवटी मला देखील काही पावलं ते नाईलाजाने उचलावे लागतील। रामदास कदमजी हे महायुतीतले एक ज्येष्ठ नेते आहेत। त्यांना त्यांचे भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे। त्यांना अशा पद्धतीची कुठलीही भावना असेल तर ते निश्चित पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या वरिष्ठांशी निश्चित पद्धतीने बोलतील।